हाय फ्रेंड्स, मी गौरी भालेकर. तर तुमचं स्वागत आहे माझ्या आजच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये मनी वर्क कसं करायचं ते एकदम सोप्या पद्धतीमध्ये सांगणार आहे. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये आपण हे चेन स्टिच कशी द्यायची ती एकदम सोप्या पद्धतीमध्ये आपण सांगितले आहे. तुम्ही हा व्हिडिओ पाहिला नसेल तर आपल्या चॅनलवर जाऊन नक्की पहा. आणि आपण आता मनी वर्क करणार आहोत ते एकदम सोप्या पद्धतीने. तर त्यासाठी सुरुवातीला मी मार्किंग पेन्सिल घेतली आहे. त्यानंतर मी सुई घेतली आहे. सुईला व्यवस्थित असा दोरा गुंडाळून घेतला आहे. त्यामुळे आपला हातात ती गोल गोल फिरवता येईल. त्यामुळे आपल्याला वर्क सोपं जाईल. त्यानंतर मी हे मनी घेतले आहे. त्यानंतर मी ते दोरा कट करण्यासाठी कटर पण घेतले आहे. अशा पद्धतीने आपण मनी वर्क कसं करायचं ते एकदम सोप्या पद्धतीने पाहणार आहोत. आणि आपण या धाग्याने आपण वर्क करून घेणार आहोत. तुमच्याकडे साधा मशीनचा थ्रेड असला तरीसुद्धा तुम्ही त्या थ्रेडने सुरुवातीला प्रॅक्टिस करू शकता. तर मी याच थ्रेडने वर्क करून घेणार आहे. तर मी सुरुवातीला गाठ देऊन घेणार आहे. 4-5 गाठ मी या ठिकाणी मारून घेणार आहे. त्यामुळे आपलं वर्क हे निसटलं जाणार नाही, पॅक बसेल. अशा पद्धतीने मी तिथे त्या दोऱ्याला गाठ मारून घेतली आहे. अशा पद्धतीने मी तो दोरा व्यवस्थित असा खालच्या दोन्ही बोटात धरून वरच्या बोटाने पॅक करून मी ते व्यवस्थित असा दोरा बोटात मी पॅक केला आहे. त्यानंतर मी सुईमध्ये मणी ओवून घेणार आहे. अशा पद्धतीने मी त्या झाकणात मणी घेतले आहे. सुरुवातीला मी मोठे मणी घेणार आहे आणि त्याच मण्याने आपले प्रॅक्टिस सोपी पडते. अशा पद्धतीने आपण ते मणी व्यवस्थित असे सुईमध्ये भरून घेणार आहात. आणि त्या हात मी खालच्या बाजूने ठेवून मी ते मणी व्यवस्थित असे सुई स्ट्रेट ठेवून मी ती सुई खालच्या बाजूने टाकून तो दोरा त्या सुईच्या टोकामध्ये व्यवस्थित असा गुंतवून मी तो दोरा वरती काढणार आहे. आणि नंतर परत एक मणी मी खालच्या बाजूने टाकून तो दोरा त्या सुईमध्ये व्यवस्थित असा त्या टोकामध्ये गुंतवून मी तो दोरा त्यामध्ये पॅक करून वरच्या बाजूने ओढणार आहे. अशा पद्धतीने मी एक मणी टाकून घेणार आहे आणि व्यवस्थित असं वर्क करून घेणार आहे. अशा पद्धतीने मी परत त्या बोटाने सुईमध्ये मणी ओवून घेणार आहे. अशा प्रकारे आपण 4-5 सुयांनी मणी आधी भरून घेतले तरी चालू शकतात. त्यामुळे आपले वर्क फास्ट उरकते. अशा पद्धतीने मी परत तो दोरा त्या सुईच्या टोकामध्ये गुंतवून परत ती स्ट्रेट सुई खालच्या बाजूने टाकून त्या खालच्या बाजूने परत तो दोरा त्यामध्ये गुंतवून परत तो दोरा वरच्या बाजूने काढून मी अशा प्रकारे ही मनी वर्क करून घेणार आहे. ही पद्धत तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. अशा पद्धतीने मी पूर्ण मणी हे मोठले मणी मी त्या सुईमध्ये ओवून घेणार आहे आणि परत मी अशा पद्धतीने आपल्याला वर्क करून घेणार आहे. अशा पद्धतीने मी हळूवारपणे एक मणी टाकून मी तो बरोबर त्या सुईच्या टोकामध्ये गुंतवून ते मी परत तो दोरा वरती काढून अशा पद्धतीने परत एक मणी त्यामध्ये टाकून परत एक दोरा गुंतवून अशा पद्धतीने मी ते वर्क करून घेतलं आहे. आपण सुरुवातीला मोठ्या मण्यांनीच प्रॅक्टिस करत असतो, त्यामुळे आपले वर्क हे सोपे पडते. शिकण्यासाठी आपण स्ट्रेट लाईनमध्येच मनी वर्क करून घेऊ, त्यामुळे आपले हाताने वर्क करणे एकदम सोपे पडेल. अशा पद्धतीने आपण परत मणी ओवून अशा पद्धतीने मनी वर्क करून घेणार आहे. आपण सुरुवातीला एकच मणी सोडणार आहे, त्यामुळे आपली प्रॅक्टिस पण होईल आणि आपलं वर्कसुद्धा छान होईल. अशा पद्धतीने आपण ते मनी वर्क करून घेणार आहोत. त्यानंतर आपण गाठ पण मारून घेणार आहोत. तर सुरुवातीला मी आपली जितकी स्ट्रेट लाईन आहे तितकी स्ट्रेट लाईन आपण ते मनी वर्क करून घेणार आहोत. अशा पद्धतीने परत आपण त्यामध्ये दोरा गुंतवून आपण परत ते एक मणी खालच्या बाजूने टाकून आपण त्यामध्ये टोकामध्ये दोरा गुंतवून परत तो दोरा वरच्या बाजूने काढून आपण अशा पद्धतीने हे मनी वर्क करून घेणार आहोत. आपण सुरुवातीला हळूहळूच हे वर्क करून त्यामुळे आपली प्रॅक्टिस पण होते. त्यानंतर आपण व्यवस्थित अशी गाठ मारून घेणार आहोत. गाठ कशी मारायची मी या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलं आहे आणि मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं आहे. तुम्ही ही पद्धत नक्की वापरून पहा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर हे अशा पद्धतीने आपण मनी वर्क करून घेतले आहे आणि आपले मणी एकदम स्ट्रेट लाईनमध्ये बसले आहे, कुठेही लूज पडले नाही. अशा पद्धतीने आपण हे मनी वर्क करू.